महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अंबड स्वातंत्र्य दिनापासून एमआयडीसी पोलिसांची अंमली पदार्थ मुक्त नाशिक जनजागृती मोहीम सुरू। नाशिक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून अंमली पदार्थ मुक्त नाशिक या संकल्पनेवर आधारित विशेष जनजागृती मोहिमेला सुरुवात केली आहे। तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे आणि समाजात अंमली पदार्थांबाबत जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। या मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलीस पथकाने शहरातील भोर टाउनशिप या ठिकाणी असलेल्या मातोश्री लक्ष्मीबाई बाळू भोर प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त मार्गदर्शन सत्र आयोजित केले। यामध्ये अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, कायदा आणि त्यांचे परिणाम तसेच व्यसनापासून दूर राहण्याचे उपाय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली। विद्यार्थ्यांना नशेला नाही देशाला होय असा संदेश देत व्यसनमुक्त जीवनशैलीचा संकल्प करण्यास सांगण्यात आले। त्याचबरोबर एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील रुग्णालयांना भेटी देऊन रुग्ण व नातेवाईकांमध्ये जनजागृती केली। अंमली पदार्थांमुळे होणारे शारीरिक व मानसिक आजार, व्यसनमुक्ती केंद्राची माहिती आणि उपचारासाठी उपलब्ध सरकारी योजनांबाबत पत्रके वाटप करण्यात आली। डॉक्टरांशी समन्वय साधून व्यसनग्रस्तांना वेळीच मदत मिळवून देण्यावर भर देण्यात आला। तसेच अंबड सातपूर लिंक रोडवर असलेल्या परमवीर चक्र शहीद अब्दुल हमीद फाउंडेशन या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला। तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पीएसआय मुक्तेश्वर लाड यांनी अंमली पदार्थ विरोधी सर्व नागरिकांना शपथ दिली। तसेच नारा देण्यात आलाय। या मोहिमेबाबत बोलताना एमआयडीसी पोलिसांनी सांगितले की स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा आपला समाज व्यसनमुक्त असेल। यावेळी नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, शहीद अब्दुल हमीद फाउंडेशनचे पदाधिकारी, शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब उबाडे, अंबड, नाशिक। अधिकारी मित्र, सर्व सन्माननीय गुरुजन वर्ग, ज्येष्ठ नागरिक, आमचे मीडियाचे मित्र आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करतोय। आपल्या सर्वांना फार मोठा आनंद आहे, परंतु आजपासून आपण एक नवीन जबाबदारी घेतोय आणि मला सांगताना खूप आनंद होतोय की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या शाळेच्या नावे माननीय प्राचार्य लक्ष्मीबाई बाळू भोर प्राथमिक महाविद्यालय भोर टाउनशिप नाशिक यांच्या नावे त्यांच्या सहित पत्र पाठवले आणि एक खूप चांगली एक जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।